मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। बारामतीच्या पोटनिवडणुकीत ट्विस्ट येणार? आक्रमक धनगर समाजाची नाराजी अंगलट येणार का? सुनेत्रा पवारांची ही निवडणूक बिनविरोध होणार का? सगळं जाणून घेऊ। बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामतीच्या जागेसाठी 23 एप्रिलला मतदान पार पडणार आहे। बारामती आणि राहुरी या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं 5 राज्यांच्या निवडणुकांच्या घोषणेवेळी जाहीर केला। बारामतीच्या पोटनिवडणुकीत नेमकं काय होणार? ही निवडणूक बिनविरोध होणार का की धनगर समाजाची नाराजी अंगलट येणार? हेच जाणून घेऊ। अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतली। त्यांना विधानसभा अथवा विधान परिषदेपैकी एका सभागृहाचं सदस्य होणं आवश्यक आहे। त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक त्या लढवणार आहेत यावर जवळपास शिक्कामोर्तब झालाय। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता वर्तवली जात असतानाच एक नवा वाद आता बारामतीमध्ये समोर आलाय। बारामतीच्या अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला नाव बदलून त्याऐवजी दिवंगत नेते अजित पवार यांचं नाव देण्यात आलं। यामुळे धनगर समाज आक्रमक झाला। बारामतीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला अजित पवारांचं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला। या निर्णयावरून बारामतीत धनगर समाज चांगलाच आक्रमक झालाय। धनगर समाजाचं म्हणणं आहे की त्यांचा अजित पवारांच्या नावाला वैयक्तिक विरोध नाहीये, परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव बदलून किंवा त्याऐवजी दुसरं नाव देणं हे त्यांना मान्य नाहीये। गेल्या काही दिवसांपासून धनगर समाजाच्या विविध संघटनांनी या नामकरणाविरोधात निषेध मोर्चा देखील काढला होता। जोपर्यंत रुग्णालयाचं नाव बदललं जात नाही तोपर्यंत आम्ही बारामतीची निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही असा इशाराच यावेळी आंदोलकांनी दिला। धनगर समाजाने पोटनिवडणुकीत आपला स्वतंत्र उमेदवार उतरवण्याचा इशारा दिल्यामुळे बिनविरोध निवडणूक बारामतीत होणार नाही का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। धनगर समाजाने आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला तर बारामतीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते। राष्ट्रवादी शरद पवार गटाने याआधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे। सुप्रिया सुळे यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्या नेमकं काय म्हणाल्या तुम्हीच ऐका। बारामतीच्या वाशी काही विषयच नाहीये आणि मी आधीही बोलले की आमच्याकडून सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कॅन्डिडेट द्यायचा विषयच येत नाही, म्हणजे ती सीट अर्थातच आम्ही लढणार नाही। त्याच्यामुळे आमच्याकडून आणि अर्थातच महाविकास आघाडीचा विचारही तसाच असेल, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे कधीच सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कॅन्डिडेट देणार नाही। धनगर समाज हे त्यांच्या समोर एकाला कोणाला ठेवणार आहे असं बोलणार ती नाही मला माहिती। आम्ही ती सीट लढणार नाही ह्याच्या बाबतीत आमच्या मनात शंका नाही। पक्षाने ऑलरेडी निर्णय घेतलाय, मी तुम्हाला आधीच सांगितलं नाही कोणीच लढणार, विषयच येत नाही। लढणार का? कारण ती सीट तुमच्याकडे आहे। आता त्याची चर्चा माननीय जयंत पाटील साहेब, संजय राऊत साहेब उद्धवजींशी बोलतील, काँग्रेसशीही बोलतील आणि एक आज उद्यामध्ये महाविकास आघाडी त्याचा निर्णय घेईल। पण बारामती विधानसभेमध्ये सुनेत्रा वहिनींच्या विरोधात आम्ही कॅन्डिडेट देणार नाही हे मी तुम्हाला आधी सांगितलं, तर म्हणजे तो प्रश्नच येत नाही कॅन्डिडेट द्यायचा। सुप्रिया सुळेंनी स्पष्ट शब्दांमध्ये आपण उमेदवार उतरवणार नसल्याचं देखील स्पष्ट केलं असलं तरी देखील धनगर समाजाच्या नाराजीमुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार नाही का? या निवडणुकीमध्ये ट्विस्ट येणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।